आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक वन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 मार्च. 21 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात वनांचे महत्त्व व त्यांचे संवर्धन याविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने जागतिक वन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 21 मार्च. पुढचा प्रश्न, लोकसभा निवडणूक प्रक्रियेत सुसूत्रता आणि अधिकाधिक मतदारांच्या उपयुक्ततेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने डॅश डॅश हा हेल्पलाईन क्रमांक सुरू केला आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1950. 1950 हा एक नवीन हेल्पलाईन क्रमांक नुकताच निवडणूक आयोगाने सुरू केलेला आहे. या हेल्पलाईन क्रमांकाच्या मदतीने मतदारांना मतदार यादीमधील मतदारांचा वैयक्तिक तपशील व माहिती, मतदार केंद्र तसेच बूथ लेवल अधिकारी, निवडणूक नोंदणी अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे संपर्क क्रमांक याविषयीची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि हा नुकताच निवडणूक आयोगाने सुरू केलेला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1950. हा जो हेल्पलाईन क्रमांक आहे 1950 हा निवडणूक आयोगाने सुरू केलेला आहे. आपण निवडणूक आयोगाबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. निवडणूक आयोग भारतीय राज्यघटनेतील कलम 324 मध्ये या आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. ही एक भारत सरकारची स्वायत्त व घटनात्मक संस्था आहे. हिची स्थापना 25 जानेवारी 1950 या दिवशी झाली असून या निवडणूक आयोगाचं मुख्यालय आहे नवी दिल्लीला आणि भारताचे सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुनील अरोरा. आणि आपला जो मूळ प्रश्न आहे निवडणूक आयोग हेल्पलाईन क्रमांक तो आहे 1950, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, मित्र शक्ती 6 हा संयुक्त लष्करी सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशादरम्यान आयोजित करण्यात येणार आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारत व श्रीलंका. भारत व श्रीलंका या 2 देशादरम्यान 26 मार्च ते 8 एप्रिल 2019 या दरम्यान श्रीलंकेमध्ये हा मित्र शक्ती 6 हा संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात येणार आहे. हा 2012 या वर्षापासून दरवर्षी आयोजित करण्यात येणारा एक संयुक्त लष्करी सराव असून या वर्षी म्हणजे 2019 मध्ये या संयुक्त लष्करी सरावाचं हे 6वं संस्करण आहे. याचं नाव आहे मित्रशक्ती 6. आता हा श्रीलंकेसोबत होणार आहे. आपण श्रीलंकेबद्दल थोडक्यात माहिती पाहूयात. श्रीलंका मॅपमध्ये बघा, हे आहे श्रीलंका. श्रीलंकेची राजधानी आहे कोलंबो. श्रीलंकेच्या 2 राजधानी आहेत, एक आहे कोलंबो आणि दुसरी आहे श्री जयवर्धनपुरा कोट्टी. कोलंबो ही कमर्शियल राजधानी आहे तर श्री जयवर्धनपुरा कोट्टी ही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रशासकीय राजधानी आहे. श्रीलंकेचे सध्याचे प्रेसिडेंट आहेत मैत्रीपाला सिरिसेना आणि सध्याचे PM प्राईम मिनिस्टर आहेत रनिल विक्रमसिंघे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 20 मार्च. 20 मार्च हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पुढचा प्रश्न, गणितातील नोबेल समजला जाणारा एबेल पुरस्कार मिळवणारी पहिली महिला ठरण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कॅरेन उहलेनबेक. कॅरेन उहलेनबेक ही एक अमेरिकेची गणितज्ञ मॅथमॅटिशियन असून हिला नुकताच 2019चा एबेल पुरस्कार मिळालेला आहे किंवा जाहीर झालेला आहे. हा जो एबेल पुरस्कार आहे हा एबेल पुरस्कार नॉर्वे या देशाकडून देण्यात येतो. 2003 या वर्षापासून हा पुरस्कार देण्याची सुरुवात झाली आणि हा गणित क्षेत्रातील एक सर्वोच्च असा पुरस्कार आहे. गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार म्हणूनही या पुरस्काराला ओळखलं जातं आणि 2019चा नुकताच मिळालेला आहे कॅरेन उहलेनबेक हिला आणि ही हा पुरस्कार मिळवणारी जगातील पहिलीच महिला ठरलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलन 2019 नुकतेच खालीलपैकी कोठे संपन्न झाले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नेपाळ. आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलन 2019 नुकतंच नेपाळ या देशाची राजधानी काठमांडू या शहरामध्ये संपन्न झालेलं आहे आणि यावर्षीच्या या आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलनाची थीम होती संस्कृत इज कॉमन ट्रेजर ऑफ नेपाळ अँड इंडिया. ही यावर्षीच्या म्हणजे 2019च्या आंतरराष्ट्रीय संस्कृत संमेलनाची थीम होती आणि हे नुकतंच नेपाळ या देशामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. हे नेपाळमध्ये झालं. मॅपमध्ये बघा, हे आहे नेपाळ. नेपाळची राजधानी काठमांडू. नेपाळचे सध्याचे प्रेसिडेंट किंवा राज्यपाल आहेत विद्या देवी भंडारी आणि नेपाळचे PM आहेत KP शर्मा ओली. पुढचा प्रश्न, संयुक्त राष्ट्रसंघाने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या जगातील सर्वात आनंदी देशांच्या यादीत भारताचा कितवा क्रमांक लागतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 140. संयुक्त राष्ट्रसंघाने नुकतीच एक जगातील सर्वात आनंदी देशांची यादी जाहीर केलेली आहे आणि या यादीमध्ये भारताचा 140वा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी भारताचा 133वा क्रमांक होता परंतु यावर्षी 7 क्रमांकाची घसरण झालेली आहे आणि यावर्षी भारताचा या यादीमध्ये 140वा क्रमांक आहे.
या यादीमध्ये पहिला क्रमांक लागतो फिनलँड या देशाचा, दुसरा आहे डेन्मार्कचा, तिसरा नॉर्वेचा आणि चौथा आइसलँडचा आणि भारताचा या यादीमध्ये 140वा क्रमांक लागतो. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, नुकत्याच हाँगकाँग येथे संपन्न झालेल्या आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धेत पदक तालिकेनुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसरा, नुकतीच 15 मार्च ते 17 मार्च 2019 या कालावधीमध्ये आशियाई युवा ॲथलेटिक्स स्पर्धा हाँगकाँग इथे आयोजित करण्यात आली किंवा संपन्न झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये भारताने एकूण 26 पदक जिंकलेले आहेत. या 26 पैकी 8 गोल्ड मेडल, 9 सिल्वर मेडल तर 9 ब्रॉन्झ मेडल भारताने जिंकलेले आहेत. अशी एकूण 26 पदकांसह भारत या स्पर्धेमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. पहिला क्रमांक लागतो चीनचा. चीनने एकूण 31 पदक जिंकलेली आहेत. म्हणजे आपला जो मूळ प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुसरा. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न, ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक आनंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. पर्याय आहेत 19 मार्च, 20 मार्च, 21 मार्च आणि 22 मार्च. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.